नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याबरोबर शेतकऱ्यांना काय नवीन अटी या संदर्भात आलेल्या आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, पीक विमा बरेचसे शेतकरी आपल्याला माहिती आहे 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांनी पीक विमा तर काढलेला होता, परंतु अद्याप सुद्धा तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि जर आता बघितलं तर पुढचा खरीप हंगाम हा पुढे आलेला असल्यामुळे आता शेतकऱ्यांची जी अपूर्ण आस आहे ती पीक विमा वर आहे, तर केव्हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो या संबंधीची आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर आज आपण बघितलं तर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आणि सरकारने काय नवीन योजना आणलेली आहे या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत का, ही संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जीवन हे सर्वथा शेतीवर अवलंबून असतं। आपण जर बघितलं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन हे शेतीवर पूर्णपणे अवलंबून असते, परंतु शेतीवर जर बघितलं आपण तर हवामानाचा डायरेक्ट हा परिणाम होत असतो आणि हवामान जर शेतकऱ्याच्या दृष्टीने अनुकूल राहिले तर शेतकऱ्यांना उत्पन्न निघते आणि ते जर प्रतिकूल झाले तर शेतकऱ्यांना पूर्ण शेतीच तोट्यात जात असते। आपण हे दरवर्षी बघतो आहे। तर त्या अनुषंगाने आता पीक विमा अनुदान असे वेगवेगळ्या सुविधा राज्य सरकार देत असतो, परंतु मागच्याच वर्षी जर आपण बघितलं तर पीक विमा जो 1 रुपयाचा होता तो बंद करून सरकारने पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण रक्कम भरून पीक विमा देण्यात येणार होता। त्यासाठी 2 निकष सुद्धा लावण्यात आलेले होते, एक पीक पाडणी प्रयोग आणि त्याला किती ह्या पीक काढणी प्रयोग आणि त्याचबरोबर जे पूर्वीचे 4 स्टिकर होते ते सर्व बंद करण्यात आलेले होते। त्यामध्ये जर आपण बघितलं तर अनुदान वेगवेगळ्या सुविधा राज्य सरकार हे देत असतं। यामध्ये बरेचसे बघितलं तर एक मोठे अपडेट आपल्या समोर येत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा, सुधारित पीक विमा कधी आणि कोणत्या तारखेपासून मिळणार याची संपूर्ण शेतकरी चर्चा करत आहे। अशातच जर बघितलं आपण तर मोठी घोषणा झालेली आहे। पीक कृषी क्षेत्रात 5,000 कोटीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुद्धा महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर 1 रुपयाऐवजी आता पीक विमा हा पैशाने हे सुरू झालेलाच। आपण जर बघितलं 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार होता, परंतु तो अद्याप सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तृणधान्य उत्पादक असो किंवा उत्पन्न वाढीसाठी मिलेट बोर्डाची स्थापना ही सुद्धा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती। शेतीतील भांडवली आणि गुंतवणूक न झाल्याने शेती परवडत नाही, त्यामुळे भांडवली गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत असे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। जर आपण बघितलं तर 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करण्याची सुद्धा शासनाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय पुण्यात हलवण्यात येऊ नसून ते अकोल्यातच राहील अशी सुद्धा जर आपण बघितले माहिती मिळालेली आहे। गावे निवडताना दक्षता घ्या, कृषी संजीवनी योजनामध्ये जर आपण बघितलं तर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आणलेले आहे, त्यासाठी 4,000 कोटी रुपये दिले जाणार असल्याची सुद्धा माहितीही मिळत आहे। बरं, आपण जर बघितलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना जर बघितलं तर पीक विमा हा मिळणार आहे। आपण बघितलं तर जर रब्बीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्याचा पीक विमा अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याचबरोबर खरीपातील जर पूर्वी जर बघितलं आपण तर आता कापणी प्रयोग हा पूर्ण झालेला असून सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही। तर आता शेतकऱ्यांना उचललेल्या आवाजानंतर जर आपण बघितलं तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन हे शेतकऱ्यांनी पोहोचवलेले आहे आणि अशातच आता पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर, म्हणजे जर आपण बघितलं तर खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सुद्धा आता जमा होणार आहे। तो पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे जमा होणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी हा पीक विमा मिळालेला असेल त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही। जे शेतकरी पात्र असून सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।